इथे बघा अगदी छान अशी भोगीची भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी बनवलेली आहे। ही भाजी आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवतो आणि या बाजरीच्या भाकरीबरोबर ही भोगीची भाजी छान लागते। काही ठिकाणी याला खेंगाट म्हणतात, काही ठिकाणी लेकरूवाळी भाजी म्हणतात, काही ठिकाणी संक्रांतीची भाजी म्हणतात। नावं काहीही असू द्या, पण ही भाजी अगदी छान टेस्टी लागते। त्याचबरोबर सर्व भाज्या मिक्स करून केलेली असल्यामुळे भरपूर हेल्दीही असते। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भाजी बनवली जाते ती भाजी आपण आज बनवणार आहे। वेळ न घालवता रेसिपी चालू करूया। इथे मी भोगीची भाजी बनवण्यासाठी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता। इथे मी ओला राजमा घेतलेला आहे, पावटा, घेवडा, मटार, कांद्याची पात, जर तुमच्याकडे लसणीची पात असेल तर तीही घेऊ शकता, बोरं घेतलेली आहेत आणि ओला हरभरा। इथे मी गाजर घेतलेला आहे, ऊस अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। एक वांग चिरून इथे मी पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि इथे मी एक बटाटा चिरून पाण्यामध्ये टाकलेला आहे। असं पाण्यात टाकलं म्हणजे हे काळं पडत नाही। आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता या सर्व भाज्या झालेल्या आहेत। तुम्हाला याच्यामध्ये जर पालेभाज्या घ्यायच्या असतील तर त्याही घेतल्या तरी चालू शकते। इथे मी या भाज्यापासूनच ही भोगीची भाजी बनवणार आहे। आता या सर्व आपल्या भाज्या झाल्या। आता या भाजीसाठी लागणारं जे वाटण आहे ते वाटण बनवण्यासाठी काय साहित्य घ्यायचं ते मी सांगणार आहे। वाटण बनवण्यासाठी इथे मी 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 इंच आलं, थोडेसं सुकं खोबरं असं चिरून घेतलेलं आहे, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर इथे मी कोवळ्या कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत। या कोथिंबिरीच्या काड्यामध्ये खूप अशी टेस्ट असते। तुम्हाला घ्यायच्या असल्या तर घेऊ शकता, नाही घेतलं तरीही चालू शकते, पण अशा कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या ना त्या भाजीला छान टेस्ट येते। त्यानंतर इथे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे सर्व आपल्याला भोगीच्या भाजीमध्ये वाटण बनवण्यासाठी लागणार आहे। आता आपण फोडणीसाठी जे मसाले लागणार आहेत किंवा जे फोडणीसाठी साहित्य लागणार आहेत ते पाहूया। फोडणीसाठी सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदा तेल लागणार आहे। त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा मोहरी, इथे मी 2 चिमूट हिंग घेतलेला आहे। हिंग घातलं म्हणजे पचायला हलकी जाते। त्यानंतर इथे मी पाव चमचा जिरे घेतलेला आहे, अर्धा चमचा काळं तिखट घेतलेला आहे, पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि इथे मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। तुम्ही हे जे मसाले आहेत ना ते आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण पटकन भोगीची भाजी बनवून घेऊया। सगळ्यात अगोदर वाटणासाठी जे आपण साहित्य घेतलेलं आहे ना ते भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी सुरुवातीला तीळ भाजून घेते। तीळ हलकेसे असे तटतट उडेपर्यंत किंवा चटचट उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजताना गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे। इथे बघू शकता तीळ असे चटचट उडायला लागलेले आहेत। अगदी खमंग असे तीळ भाजले ना आपलं वाटण ही छान टेस्टी होतं। आता मी हे तीळ काढून घेते। त्याच कढईमध्ये आता इथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे। शेंगदाणेही आपल्याला अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजतानाही गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे। इथे बघू शकता शेंगदाण्यावरती असे काळे डाग आलेले आहेत। आपले शेंगदाणेही अगदी खरपूस भाजलेले आहेत। आता हे शेंगदाणेही मी एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवते। आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल ओतायचं आहे आणि इथे मी सुरुवातीला कांदा भाजून घेत आहे। त्याच्यामध्येच आपल्याला लसूण आणि आलं टाकायचं आहे आणि मीडियम गॅसवरती कांदा हलकासा सोनेरी होईपर्यंत हे छान असं भाजून घेऊया। भाजून घ्यायचं आहे।
इथे बघा कांदा आणि लसूण हलकासा सोनेरी झालेला आहे आणि कांदाही हलका मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे ना, तेही छान असं याच्यावरती डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटांनी सुक्कं खोबरंही छान भाजलेलं आहे. त्याचबरोबर कांदा लसूणही पहिल्यापेक्षा जास्त अगदी छान भाजलेलं आहे. आता हेही साहित्य आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. पहिल्यांदा आपण तीळ भाजले होते, त्यामुळे हे पहिल्यांदा गार झालेले आहेत. आता आपण हे वाटून घेऊया. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तीळ टाकून आता हे आपण बारीक करून घेऊया. इथे मी तीळ बारीक करून घेतलेले आहेत. हे तिळाचं वाटण या भाजीमध्ये घातलं ना, भाजीची टेस्ट खूप छान लागते. आणि तुम्ही बघा असं तीळ वाटलं ना, त्यावेळेसच वाटल्यानंतरच ह्याची अशी खमंग अशी वास येते. आता तीळ आपले वाटून झाले की इथे शेंगदाणे घेतलेले आहेत ना, तेही बारीक झालेले आहेत. बारीक करून घेऊया. इथे मी शेंगदाणेही बारीक करून घेतलेले आहेत. शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट भाजीमध्ये घातला की ही भाजी आहे ना, ती चांगली मिळूनही येते. त्याचबरोबर भाजीची टेस्ट छान होते. तिळाचा कूट घातला म्हणजे भाजी आहे ना, ती अगदी खमंग लागते. आता तीळ आणि हे शेंगदाणे बारीक करेपर्यंत इथे कांदा, खोबरं, आलं, लसूणही छान असं थंड झालेलं आहे. आता हेही आपण वाटण बनवून घेऊया. असं वाटण एकदाच बनवून ठेवायचं म्हणजे आपल्याला भाजी करायलाही सोपी जाते. मला मगाशी दाखवलं होतं ना, कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या आहेत ना, त्या या वाटणामध्ये घालायच्या आहेत. तर असं थोडंसं मोडून टाकायच्या म्हणजे या काड्या व्यवस्थित बारीक होतात. आता हेही आपण एकदम अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे बघा कांदा, खोबरं, लसूण याचीही आपली छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. वाटण छान असं स्मूथ वाटून घेतलेलं आहे. इथे मी सर्व साहित्य अगोदर फिरवून घेतली. त्यानंतर याच्यामध्ये 1 छोटा चमचा पाणी टाकलं आणि अशा पद्धतीने अगदी स्मूथ असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता अगदी स्मूथ याची पेस्ट बनलेली आहे. आणि अशीच पेस्ट बनली ना, आपल्याला हे वाटण आहे ना, ते अगदी छान परतलंही जातं आणि भाजीची टेस्टही वाढते. आता पटकन आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. इथे मी कढई चांगली गरम करून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मी 2 पळी तेल ओतत आहे. तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण हे वाटण परतण्यासाठी थोडंसं याच्यामध्ये तेल घालावं लागतं. तेल थोडंसं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकत आहे. जिरे आणि मोहरी चांगली फुलून द्यायची आहेत म्हणजे अगदी छान अशी याची वास आहे ना, तो भाजीमध्ये येतो. तर बघू शकता जिरे मोहरी चांगलं फुललेलं आहे. आता याच्यामध्ये इथे मी कढीपत्ता घालत आहे. कढीपत्ताही छान असा फुललेला आहे. आता जे आपलं कांदा, खोबरं आणि आलं लसूणचं वाटण आहे ना, ते याच्यामध्ये टाकायचं. आता हे वाटण आपल्याला कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे. या वाटणाचा जसजसं परतलं जाईल ना, तसं खूप छान वास येतो. तर कमी गॅसवरती याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून इथे बघा या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. आणखी 1-10 मिनिट हे वाटण आपण असंच कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. आणि या वाटणाचा अगदी खमंग असा वास छान असा दरवळत आहे. ही भोगीची भाजी खूप जास्त हेल्दी असते, त्यामुळे आपण अधूनमधूनही अशा पद्धतीने ही मिक्स भाजी करू शकतो. तर बघा बोलता बोलता आपलं वाटणही छान परतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, काळं तिखट, हळद, हिंग, गरम मसाला. आता हे कोरडे मसाले ही कमी गॅसवरती
2 मिनिटे परतून घेऊया. कोरडे मसाले टाकूनही छान असं आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आणि इथे आपली मस्त अशी ही फोडणी तयार झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या टाकायच्या आहेत. याच्यामध्ये जी बोरं घेतलेली आहेत ना ती तुम्हाला चिरून टाकायची असतील तरीही टाकू शकता. जर मोठी बोरं असतील तर शक्यतो चिरूनच टाकायची. जर लहान बोरं असली तर अख्खी टाकली तरीही चालू शकते. इथे मी सर्व भाज्या टाकत आहे आणि बघू शकता आपली ही अशा कलरफुल भाज्या अगदी सुंदर दिसत आहेत. आता जे वाटण आपण परतून घेतलं होतं ना ते वाटण या सर्व भाज्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. त्यासाठी असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सर्व मसालेही मी सर्व या भाज्यांना लावून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला ही जी भाजी आहेत ना ती छान अशा शिजवून घ्यायची आहेत. तुम्हाला जर ही भाजी सुक्कीच बनवायची असेल ना तर याच्यामध्ये फक्त शिजण्यापुरतं पाणी ओतायचं आहे. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये थोडासा आमटी किंवा रस्सा हवा असेल ना तर थोडंसं या भाज्या शिजून आणखी थोडंसं पाणी शिल्लक राहील एवढं पाणी ओतायचं आहे. आणि इथे मी आता पाणी ओतून घेते. हे भाजी शिजण्यासाठी आपल्याला यात पाणी ओतताना गरम करूनच पाणी ओतायचं. जर तुम्ही थंड पाणी ओतलं तर एवढी भाजी टेस्टी होत नाही. पण जर तुम्ही गरम करून पाणी ओतलं ना तर भाजीची टेस्ट छान येते. आता इथे मी पाणी ओतून घेते. इथे मी थोडीशी रस्सा भाजी बनवत आहे. एकदम सुक्की भाजी बनवत नाही. त्यामुळे थोडंसं शिजून शिल्लक राहील एवढं याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. आता पाणी ओतूनही असं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फुल करायची आहे. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे. आणि याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकून घेऊया. मीठ आणि कोथिंबीर छान असं मिक्स करून घेऊया. इथे बघा भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी गॅसची फ्लेम कमी करणार आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. तर मी आता काय करणार आहे, ही जी कढई आहे ना ती दुसऱ्या गॅसवरती ठेवणार आहे. आणि इकडे ही भाजी शिजत आहे ना तोपर्यंत इकडे मी तीळ लावून बाजरीची भाकरी बनवणार आहे, जी की या भाजीबरोबर खूप टेस्टी लागते. ही कढई आहे ना ती आपण इकडच्या गॅसवरती ठेवूया. गॅस कमीच ठेवलेला आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण ही भाजी छान अशी शिजवून घेऊया. इकडे मी दुसऱ्या गॅसवरती भाकरीसाठी तवा गरम करण्यासाठी ठेवत आहे. बाजरीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये इथे मी काय केलेलं आहे, थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकून घेते. आणि आपल्याला भाकरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. जशी आपण ज्वारीची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने याचंही पीठ मळून घ्यायचं आहे. बाजरीची भाकरी ही या हिवाळ्यामध्ये खायला पौष्टिक असते, कारण तर याच्यामध्ये उष्णता असते. त्या हा तळवा असतो ना त्याने आपल्याला ही पीठ असं मळून घ्यायचं आहे. ज्यांना भाकरी बनवता येत नाही ना त्यांनी इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे भाकरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावून हे आपल्याला छान असं हे भाकरीसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि हे जे बाजरीचं पीठ आहे ना ते दळलं म्हणजे जास्त दिवसही ठेवायचं नसतं. जर जास्त दिवस ठेवलं ना तर हे कडवट लागतं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी ही पीठ छान असं मळून घेत आहे. हे पीठ जास्त पातळही मळायचं नाही आणि घट्टही मळायचं नाही. तुम्हाला जशी लहान मोठी भाकरी बनवायची त्या पद्धतीने गोळा बनवून घेऊ शकता. आणि जर हा गोळा मोठा वाटत असेल तर यातलं पीठ काढून ठेवू शकता आणि परत भाकरी बनवताना करू शकता. आता हे थोडंसं असं हातावरती पसरून घ्यायचं.
भाकरी थापण्याच्या अगोदर थोडंसं खाली पीठ टाकायचं आहे अशा पद्धतीने चाळून, जेणेकरून भाकरी आहे ना ती व्यवस्थित अशी फिरली जाते, थापताना खाली चिकटत नाही. जर हे पीठ नाही ना टाकलं किंवा कमी टाकलं तरीही आपली ही थापताना भाकरी अजिबात फिरत नाही, चिकटून राहते. आणि हे जे पीठ आहे ते असं इथं ठेवून घ्यायचं आहे, मध्येच बरोबर ठेवायचं आणि त्याच्यावरती हा जो गोळा घेतलेला आहे ना तो असा ठेवून ही भाकरी थापून घ्यायची आहे. इथे बघा अगदी सहज ही भाकरी फिरत आहे आणि अगदी छान अशी व्यवस्थित फिरत आहे. याच्यावरून असे तीळ टाकून घ्यायचे आहेत, भरपूर तीळ टाकायचे आणि तीळ आपण असं हाताने दाबायचे म्हणजे याला चिकटून बसतात. भाजले म्हणजे हे तीळ खूप उठून दिसतात या भाकरीवरती. तिळामध्ये ही उष्णता असते, त्यामुळे रोज जरी आपण अशी ही भाकरी हिवाळ्यात खाल्ली ना तरी भरपूर असे याचे फायदे होतात. आपल्या शरीरामध्ये उष्णताही तयार होते. आणि बघा आपली भाकरी ही छान अशी थापून झालेली आहे. भाकरी थापल्यानंतर जी खालची बाजू असते ना ती तव्यामध्ये टाकताना वरती करून टाकायची आणि जी वरची बाजू आहे ना ती खाली टाकायची आहे. तर बघा अशा पद्धतीने खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली केलेली आहे. लगेच आपल्याला या साईडनी पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरीवरती पाणी लावलेलं आहे ना ते थोडंसं सुकून द्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला ही भाकरी उलटून घ्यायची आहे. भाकरी उलतानाने असं कडनी ह्याच्या ज्या कडा असतात ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच ही भाकरी उलटायची आहे. 1-2 मिनिटांनी ही भाकरी खालनं भाजली का चेक करूया. बघू शकता छान भाजलेली आहे. आता खालच्या साईडनी ही भाजून घेऊया. दोन्ही साईडनी अगदी खमंग खरपूस ही बाजरीची भाकरी भाजून घेतलेली आहे आणि ते बघू शकता याच्यावरचे जे तीळ आहेत तेही अगदी छान उठून दिसत आहेत. एकदा छान असं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये जो बटाटा आहे ना तो आपण शिजला आहे का चेक करूया. त्यानंतर मटारही शिजला आहे का चेक करूया. पळीमध्ये बटाटा घेतलेला आहे, बटाट्याच्या फोडी. तर बघू शकता बटाटा तर छान शिजलेला आहे. त्यानंतर मटारही घेते, मटारही अगदी छान शिजलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं तीळ आणि शेंगदाणे आहेत ना ते टाकायचे आहेत. इथे मी हे वाटून घेतलेले तीळ टाकून घेते आणि जो शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे ना तोही टाकायचा आहे. छान असं मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट टाकला म्हणजे भाजी छान मिळून येते. याच्यातला रस्सा वेगळीकडे आणि भाज्या वेगळीकडे अशा दिसत नाहीत. शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट टाकल्यानंतरही 2 ते 3 मिनिटे ही भाजी कमी गॅसवरती शिजवून घेऊया, म्हणजे कूटही या भाजीमध्ये छान मिक्स होतो. आणि न झाकताच आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता याच्यावरती झाकायची गरज नाही, कारण तर भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत. ताटामध्ये गरमागरम ही बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर भोगीची भाजी आहे ना ती वाढून घ्यायची आहे. बघा काय खमंग अशी ही बाजरीची भाकरी भाजलेली आहे. इथे बघा या भाजीला छान कलरही आलेला आहे आणि भाजी अगदी छान मिळूनही आलेली आहे. आता ही भाजी आपण ताटामध्ये वाढून घेऊया. संक्रांतीच्या आदल्या दिवशी या भोगीची भाजी, बाजरीची भाकरी आणि त्याच्याबरोबरच या ताटामध्ये राळ्याचा भातही बनवला जातो. तोही भात अगदी पौष्टिकही असतो आणि टेस्टीही लागतो.
इथे आपली तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी तयार झालेली आहे. आता याच्याबरोबर खाण्यासाठी पातीचा कांदा घ्यायचा आहे. अगदी छान असा आपला हा बेत तयार झालेला आहे. या पद्धतीने नक्की या संक्रांतीला भोगीची भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.